राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु राज गंगागिरी महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। संत हरे पाप संत संगे हरे पाप संत संगे हरे ताप संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चळ। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गंगा विशुद्धं नितपात स्पर्शं सरोवे स्थितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिर्योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम। ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करदयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। संत संगे हरे पाप संत संगे हरे ताप संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चळ। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग। जगातील सुप्रसिद्ध साधू जगदवंदनी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचे निस्सीम भक्त असे असणारे आपले सर्वांचे लाडके निळोबाराय। माझ्या निळोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे या ठिकाणी, परंतु आता या ठिकाणी शॉर्टकट मध्ये कारण हे लाईव्ह असल्या कारणाने छोटे सांगावं लागतंय। तर असो या ठिकाणी निळोबाराय सांगतात, संत संगे हरे पाप संत संगे हरे ताप संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चळ। असो निळोबाराय सांगतात, संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर काय होतं तर पाप नष्ट होतं, ताप नष्ट होतं, निर्विकल्प म्हणजे संकल्प रहित होतंय आणि मनुष्याचं जे मन आहे हे एकदम सुंदर आणि सोज्वळ बनलं जातं। हे कुठं जातं तर फक्त संतांच्या संगतीत। आणि असो आजचा जो कार्यक्रम आहे संत संगती या विषयावरती मला या ठिकाणी प्रवचन करायचं आहे। तर असो मला सांगायचं एक आहे, गेल्याच्या नंतर होतो तो फायदा, मिळणार ते फळ खूप सुंदर असतं महाराज। कारण जसं तुम्ही झाड लावाल, ज्या झाडाजवळ तुम्ही जाऊन बसाल, झाड कशा प्रमाणात आहे त्या प्रमाणात तुम्हाला त्याचं गोड फळ मिळत असेल। तुम्ही जर आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला तर त्या ठिकाणी आंबा हा चांगला आहे, आपण आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसल्याच्या नंतर आंब्याचं झाड हे आपल्याला आंब्याचंच फळ देणार आहे। या ठिकाणी आपण ज्याच्या संगतीत जाऊ त्या ठिकाणी तसं फळ आम्हाला भेटत असतं। तर मग ऐका, संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर संतांच्या संगतीतलं जे फळ आहे आणि समाधानी आहे। सर्वात महत्वाचं तुम्ही आम्ही या ठिकाणी जगत असताना प्रत्येक जण फळाची अपेक्षा करतोय, परंतु ते फळ कोणतं असेल तर ते समाधानाचं फळ पाहिजे आहे तुम्हा आम्हाला, परंतु ते तुम्हा आम्हाला या ठिकाणी मिळत नाही। तर ऐका, संत हे आता आपला विषय आहे संत। प्रथम संत शब्द आलाय तर संत हे ज्ञानीच असतात। संत हे समुद्राप्रमाणे नव्हे, संताला ही समुद्राची उपमा दिली। ज्याप्रमाणे समुद्र हा व्यापकतेने भरलेला आहे, तसं या ठिकाणी तुम्ही आम्ही ज्ञानी असो
तुम्ही आम्ही वैष्णव असो, तुम्ही आम्ही भक्तिवान असो, परंतु तुम्ही आम्ही संतांच्या गतीची प्राप्ती होऊ शकत नाही तुम्हा आम्हाला. का तर आपण समुद्र एवढे मोठे नाही. ज्याप्रमाणे झरा आहे, काय ज्याप्रमाणे पाण्याचा झरा आहे, एखादा ओढा आहे, एखादी नदी आहे, ती जेवढी किती जरी व्यापक झाली, कितीही व्यापक झाली, तरी ती व्यापक झालेली नदी ही समुद्रा एवढी होऊ शकत नाही. तसं या ठिकाणी तुम्ही आम्ही वैष्णव असो, भक्तिवान असो, वारकरी असो, परंतु तुम्ही आम्ही कितीही मोठे झालो तरी तुम्ही आम्ही संतान एवढे होऊ शकत नाही. आणि संतान एवढे होऊ शकतो, परंतु त्यासाठी आम्हाला संतांच्या संगतीत जावं लागेल. आणि संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी संत संगतीचा महिमा जाणून घेतला की तुम्ही आम्ही संत रूपाला प्राप्त होऊ. एका ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की हे उद्धवा, श्रीमद भागवतात वर्णन आलंय, सुंदर वर्णन आलंय, संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांत समदर्शिनः निर्ममः निरहंकार निर्द्वंद्व निष्परिग्रह. म्हणजे भगवान म्हणतात की हे उद्धवा, संत ही अष्टपैलू असतात. अष्टपैलू कसे तर पहा, या श्लोकात 8 लक्षणं सांगितली आहेत आणि यांनी 8 युक्त असे लक्षणं त्या संतांची सांगितलेली आहेत. संत हे अत्यंत निस्पृह, कामनाशून्य, माझ्या ठिकाणी चित्त असलेले, परमशांत, सर्व भूत मात्रांविषयी समदृष्टी असलेले, अनासक्त असलेले, पूर्ण अहंकार रहित, सर्व द्वंद्वांपासून मुक्त झालेले आणि अंतर्बाह्य परिपूर्ण परिग्रहहित आणि लक्षणांनी युक्त असलेले असे संत असतात. वरील संतांप्रमाणचा सरळ अर्थ मराठीत सांगितल्यामुळे याचा अर्थ मी तुम्हाला जास्त सांगत नाही, कारण संत कसे असतात की पापाचा नाश करणारे, तापाचा नाश करणारे असतात. तर संतांची जी 8 लक्षणं सांगितली, अष्टपैलू म्हणजे संतांची लक्षणं या ठिकाणी खूप सुंदर आहेत. संत हे वैष्णव असतात, साधू असतात, भक्त असतात, ज्ञानी असतात, वैराग्यवान असतात. कारण जो एक लक्षात घ्या, जो साधू आहे तो संतच असेल असं नाही, जो संत आहे तो साधूच असेल असं नाही, जो वैष्णव आहे तो साधूच असेल असं नाही, जो साधू आहे तो वैष्णवच असेल असं नाही, जो भक्त आहे तो संत असेल असं नाही, जो संत आहे ते भक्त असेल असं नाही, जे ज्ञानी आहेत ते संत असेल असंही नाही, आणि जे संत आहेत ते ज्ञानीच असतात असं नाही. ज्ञानी असतात, माझे संत हे ज्ञानीच असतात महाराज. परंतु ऐका, या ठिकाणी मला सांगायचे आहे की संतांचा महिमा किती श्रेष्ठ आहे, संत संगतीचा महिमा किती श्रेष्ठ आहे. तर एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन आहे, विश्वामित्र आणि वशिष्ठ. खूप सुंदर कथा त्यांची आहे. तर ऐका, एके दिवशी विश्वामित्राच्या घरी वशिष्ठजी गेले आणि वशिष्ठजी विश्वामित्रजींच्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी विश्वामित्रजींनी वशिष्ठ ऋषी आलेत, वशिष्ठ मुनी आलेत म्हणून त्यांचं त्या ठिकाणी आदरातिथ्य केलं, त्या ठिकाणी सत्कार केला. आता आपणही सत्कार करतो. आपल्या घरी जर पाहुणे आले, आपल्या घरी जर पाहुणे आले तर पाहुणे आल्याच्या नंतर आपण त्यांचा कोणी फेटा बांधून सत्कार करते, कोण शाल श्रीफळ देऊन सत्कार करते, कोण त्या ठिकाणी सुंदर असा त्यांचा आदरातिथ्य करते. कुणाचे सत्कार करण्याचे प्रकार वेगळे असतील, कुणाचे कसे असतील, परंतु त्या ठिकाणी विश्वामित्रजींच्या घरी वशिष्ठजी पाहुणे म्हणून गेले आणि वशिष्ठजी विश्वामित्रजींच्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांचा आदरातिथ्य झालं, सत्कार समारंभ चालू झाला. आणि सत्कार समारंभ त्यांचा असा होता की जे विश्वामित्रजी होते त्यांनी वशिष्ठजींना आपलं 1000 वर्ष केलेलं ते तप होतं, त्या तपाचं श्रेय, ते तपाचं फळ, ते तप त्या ठिकाणी वशिष्ठजींना अर्पण केलं. विश्वामित्रजींनी 1000 वर्षाचं तप त्या ठिकाणी वशिष्ठजींना अर्पण केलं. आता वशिष्ठजींना अर्पण केलं, वशिष्ठजींनी त्या ठिकाणाहून निघाले, आपल्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर काही काळाने विश्वामित्रजींना असं वाटलं की आपण वशिष्ठजींना 1000 वर्षाचं तप केलेलं अर्पण केलंय, आता आपणही त्यांच्याकडे पाहुणे म्हणून जाऊयात. मग त्या ठिकाणी विश्वामित्रजी हे वशिष्ठजींकडे पाहुणे म्हणून गेले आणि वशिष्ठजींकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वशिष्ठजींना पाहुणे आले, त्यांनी विश्वामित्रजींचा आदर सत्कार केला आणि त्या ठिकाणी वशिष्ठजींच्या लक्षात आलं की आपण विश्वामित्रजींच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी आपल्याला 1000 वर्ष तप केलं, त्याचं फळ मला दिलेलं होतं. आता ते माझ्याकडे आलेत, मलाही त्यांना काहीतरी देणं गरजेचं आहे, मग मी काय देऊ? त्यांनी विचार केला आणि विचार करून त्यांनी अर्धघडी, लक्षात घ्या,
अर्ध घडीचं संत संगतीचं पुण्य हे विश्वामित्रजींना अर्पण केलं. किती? अर्ध घडीचं पुण्य हे संत संगतीचं पुण्य त्या ठिकाणी विश्वामित्रजींना अर्पण केलं. विश्वामित्रजींच्या मनात राग निर्माण झाला, परंतु बोलून दाखवलं नाही. विश्वामित्रजींच्या अंतःकरणामध्ये एवढा राग निर्माण झाला की विश्वामित्रजी त्या ठिकाणी संतापून अंतःकरणामध्ये मनात विचार करू लागले की मी माझं 1000 वर्षाचं तपाचं फळ त्या ठिकाणी तप यांना अर्पण केलं आणि यांनी मला फक्त अर्ध घडीचं संत संगतीचं पुण्य अर्पण केलंय. मी यांच्यासाठी किती केलं आणि यांनी माझ्यासाठी किती केलं. त्या ठिकाणी त्यांना राग आला, परंतु तो दाखवला नाही. परंतु वशिष्ठजी होते. वशिष्ठजी विश्वामित्रजींना म्हणाले, विश्वामित्रजी, माझ्या लक्षात आलंय तुम्ही माझ्यावरती रागवलेला आहात, कारण तुम्ही मला 1000 वर्षाचं तपाचं पुण्य दिलं आणि मी त्याच्या बदल्यात तुम्ही माझ्याकडे अतिथी आला तर मी तुम्हाला अर्ध घडीचं संत संगतीचं पुण्य अर्पण केलंय. तुम्हाला राग आला असेल, परंतु तुमच्या 1000 वर्षाच्या तपाच्या फळापेक्षा माझं या ठिकाणी 1 घडीचं क्षणाचं म्हणजे 1 घडीचं संत संगतीचं पुण्य हे नक्कीच श्रेष्ठ आहे, हे नक्कीच मोठं आहे. त्या ठिकाणी दोघांचा वाद निर्माण झाला. दोघे म्हटले, चला आपण वाद सोडवण्याकरता जाऊ. आपल्या श्रेष्ठ कुणाचं आहे? संत संगतीचं अर्ध घडीचं पुण्य श्रेष्ठ आहे की या ठिकाणी 1000 वर्ष तपाचं पुण्य श्रेष्ठ आहे? आपण वाद मिटवण्याकरता जाऊ. मग जायचं कुणाकडे जायचं? निघाले ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मजींकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर या दोघांनी ब्रह्मदेवासमोर ही आपले जे प्रश्न होते ते प्रश्न मांडले. ब्रह्मदेवापुढे प्रश्न मांडल्याच्या नंतर ब्रह्मदेव म्हटले, अरे बापरे, अगोदरच मी संकटात मोठं अडकलेलो, त्याच्यात हे मोठं संकट येऊन थांबलं. ब्रह्मदेव म्हटले, हे बघा, माझ्याकडे सध्या वेळ नाही, तुम्ही एक काम करा. या ठिकाणी मला संताची माहिती नाही, काही माहिती नाही. तुम्ही एक काम करा, भगवान विष्णूकडे जा, ते या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नीट देतील. कारण ब्रह्मजींना माहिती होतं, जर वशिष्ठजींना सांगावे की तुम्ही मोठे आहात, तुमचं अर्ध घडीचं पुण्य मोठं श्रेष्ठ आहे, तर या ठिकाणी विश्वामित्राला राग येईल. आणि विश्वामित्राला सांगावं तुमचं श्रेष्ठ आहे, तर वशिष्ठांना राग येईल. आणि मग दोघांपैकी एकाला राग येईल आणि एकाला राग आल्याच्या नंतर मला शाप देऊन मोकळे होतील. त्या ठिकाणी ब्रह्मदेवजींनी सांगितलं की तुम्ही विश्वामित्रजींना सांगितलं तुम्ही विष्णुदेवाकडे जा. दोघेही त्या ठिकाणाहून निघाले. आपले विश्वामित्र आणि वशिष्ठ विष्णुदेवाकडे गेले आणि विष्णुदेवाकडे गेल्याच्या नंतर विष्णुदेवासमोर प्रश्न दोघांनी मांडले. विष्णुदेवाकडे मांडल्याच्या नंतर विष्णुदेवांनी सांगितलं, भगवान विष्णू म्हणाले, हे बघा, या ठिकाणी संत संगती आणि तप मला यातली तफावत कळत नाही, त्यातलं मलाही समजत नाही, कारण त्यांच्याही समोर मोठा प्रश्न होता, श्रेष्ठ कुणाचं सांगावं. म्हणून त्या दोघांनी सांगितले, हे बघा, मला यातलं काही सांगता येणार नाही, याचं उत्तर तुम्हाला भगवान शिवजी देतील. ते त्या ठिकाणाहून वैकुंठातून निघाले. विश्वामित्र आणि वशिष्ठजी वैकुंठातून निघून त्या ठिकाणी कैलासावरती गेले. भगवान शिवजी जवळ गेले आणि भगवान शिवजी जवळ जाऊन दोघांनी तोच प्रश्न निर्माण केला. दोन्ही प्रश्न त्या ठिकाणी भगवान शिवजी पुढे टाकले आणि भगवान शिवजी पुढे प्रश्न टाकल्याच्या नंतर भगवान शिवजी म्हटले, अरे बापरे, इथं मोठाच वादाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आता हे वाद सोडायचे म्हणजे माझ्याच्याने शक्य नाही. मग भगवान शिवजीने त्या ठिकाणी नाटक केलं. भगवान शिवजी म्हटले, हे बघा, समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनाच्या वेळेस हलाहल विष मी प्राशन केलं आणि त्या हलाहल विष मी प्राशन केल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी त्या विषयामुळे बराच काही माझ्या शरीरावरती परिणाम झालेला आहे. त्यामुळे यातली तफावत मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु याची तफावत सांगणारं एक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. दोघांनी विचारलं, सांगा, कोण सांगेल यातली तफावत? भगवान शिवजी सांगू लागले की यातली तफावत तुम्हाला शेष नारायण सांगेल. कोण सांगेल? शेष नारायण सांगेल. दोघंही त्या ठिकाणाहून निघाले. पाताळामध्ये शेष नारायणाजवळ गेले आणि शेष नारायणाजवळ गेल्याच्या नंतर शेष नारायणासमोर दोघांनी प्रश्न मांडला. त्या ठिकाणी वशिष्ठजी म्हणू लागले, शेषदेवा, सांगा, माझं अर्ध घडीचं संत संगतीचं पुण्य श्रेष्ठ की यांचं 1000 वर्ष तप त्याचं श्रेष्ठ, ते श्रेष्ठ, कोणतं श्रेष्ठ आहे? तर असं विचारल्याच्या नंतर शेष नारायण म्हटले, ठीक आहे, मी तुम्हाला याचं उत्तर देतो, परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी माझी जे
डोकं आहे, माझ्या डोक्यावरती मी पृथ्वी घेतलेली आहे. आता ही पृथ्वी माझ्या डोक्यावर कोणीतरी उचलून धरा, की जेणेकरून ती पृथ्वी माझ्या डोक्यावरून उचलली की उचलल्याच्या नंतर माझं डोकं जरा शांत होईल, जड झालेलं डोकं हे शांत होईल. आणि शांत झाल्याच्या नंतर याचं उत्तर मी तुम्हाला दोघांनाही निश्चित देईल की यात श्रेष्ठ कोणता आहे. आता असं म्हटल्याच्या नंतर दोघंही म्हटले ठीक आहे. मग त्या ठिकाणी शेष नारायण म्हणू लागले की ही पृथ्वी तुम्ही उचलून धरा. आता कोण उचलून धरणार पृथ्वी? त्या ठिकाणी विश्वामित्रजी म्हटले ठीक आहे, मी उचलतो. मग उचलायची कशी? त्या ठिकाणी शेष नारायणांनी सांगितलं, तुम्ही सांगताय ना तुमचं 1000 वर्ष केलेलं तप, त्या तपाचा संकल्प सोडा, पृथ्वी आपोआप वरती उचले. त्या ठिकाणी विश्वामित्रजी समोर आले. विश्वामित्रजींनी त्या ठिकाणी 1000 वर्ष जे तप केलं होतं ते त्या ठिकाणी अर्पण केलं आणि सांगितलं की हे पृथ्वी माते, तू यांच्या डोक्यावरचा भार थोड्या वेळ बाजूला कर. त्या ठिकाणी 1000 वर्ष तप केलं होतं, ते तपही त्या ठिकाणी अर्पण केलं, त्याचाही संकल्प सोडला. परंतु पृथ्वी किंचित मात्र डोक्यावरून शेषनारायणाच्या हल्ली नाही, किंचितही हल्ली नाही. त्यावेळेस शेषनारायणजी म्हटले, हे बघा विश्वामित्रजी, या ठिकाणी पृथ्वी हल्लेली नाही, आता काय करावं? मग वशिष्ठजींना सांगितलं, अहो तुमचा प्रश्न आहे ना, तुमचा प्रश्न आहे की अर्धगडीचं संत संगतीचं पुण्य श्रेष्ठ आहे, तुम्ही त्याचा संकल्प सोडा. त्यावेळेस वशिष्ठजी सामोरे आले. वशिष्ठजी सामोरे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तेही म्हणू लागले, ए पृथ्वी माते, माझं अर्धगडीचं जे संत संगतीचं पुण्य आहे हे मी संकल्प सोडतोय, हे मी तुझ्यासाठी अर्पण करतोय. परंतु तू या ठिकाणी एकच काम कर की शेष नारायणाच्या डोक्यावरची तू आहे ना, तर तू थोडासा भार तुझा उचलून घे, थोडी उंचावर जा आणि शेष नारायणाचं डोकं रिकामं कर थोड्या वेळ. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो संकल्प वशिष्ठजींनी सोडला. आणि जसा वशिष्ठजींनी संकल्प सोडला तसं त्या ठिकाणी ती पृथ्वी उंच झाली आणि शेष नारायणाच्या डोक्यावरून थोडीशी बाजूला झाली. आणि त्या ठिकाणी शेष नारायणाचं डोकं हलकं केलं. आणि हलकं केल्याच्या नंतर दोघेही शेष नारायणाच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि विचारू लागले, सांगा आमच्या श्रेष्ठ कोण आहे? शेष नारायण म्हटले, आता मी उत्तर देण्याची गरज राहिली नाही, कारण मी उत्तर देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी संकल्प सोडायला लावले होते. तुम्ही विश्वामित्रजी 1000 वर्ष तप केलं, परंतु त्याचं फळ श्रेष्ठ नाही, कारण पृथ्वी माझ्या डोक्यावरून किंचितही हल्ली नाही. आणि यांनी अर्धघडीचं संत संगतीचं पुण्य त्या ठिकाणी अर्पण केलं, तर त्या पुण्याच्या अर्धघडीच्या संत संगतीच्या पुण्याच्या जोरावरती ही पृथ्वी माझ्या डोक्यावरून बाजूला सरकली. आता यातच श्रेष्ठ काय आहे? तर अर्धघडीचं पुण्य हे कशाचं? संत संगतीचं. संत संगतीच्या पुण्याची एवढी ताकद आहे की पृथ्वी सुद्धा अर्धगडीच्या पुण्यावरती हल्ली गेली. मग हा संत संगतीचा महिमा फार मोठा आहे, फार अगाध आहे. आणि एवढंच नाही तर व्यापक आहे. वास्तविक पाहता संतांच्या संगतीत जो जातो, काय संतांच्या संगतीत जो जातो तो संत झाल्याशिवाय राहत नाही, परंतु त्यासाठी बरेच काही लक्षणं आहेत. संतांच्या संगतीत जाण्यासाठी बरेच काही लक्षणं आहेत. ते लक्षणं तुमच्या आमच्यामध्ये वास्तविक पाहता कलियुगामध्ये ते लक्षणं, संतांची लक्षणं आता फारसे दिसत नाही. आहेत संत आपल्याकडे आहेत, परंतु संतांची लक्षणं बरेच आहेत. आता काही पोशाख घालून संत होतात, काही ज्ञान मिळवून होतात, परंतु संतांची बरीच काही लक्षणं आहेत. चला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर संत संगतीचा महिमा एवढा आघात आहे, एवढा आघात आहे. मी सांगत होते तुम्हाला की संत ही व्यापक रूपाने असतात. संतांमध्ये तुम्ही आम्ही गेले का संत त्यांना आपलंसं करून घेत असतात. जसं ज्याप्रमाणे दूध आहे, काय दूध आहे, पाणी दुधामध्ये टाकल्याच्या नंतर पाणी हे दुधापासून वेगळं होत नाही. दूध त्या पाण्याला आपला रंग देतो आणि आपलंसं करून घेतो, वेगळं करत नाही. त्याप्रमाणे संतांजवळ जर तुम्ही आम्ही गेलो, संतांजवळ जर सर्वसामान्य मनुष्य गेला, तर संत त्या सर्वसामान्य मनुष्याला ज्याप्रमाणे दूध पाण्याला आपलंसं करते, वेगळं पडू देत नाही, त्याप्रमाणे माझे संत हे सर्वसामान्यालाही देखील त्यांच्याजवळ गेल्याच्या नंतर आपलंसं करतात, वेगळं पडू देत नाही. ही झाली संतांची व्यापकता. संत संगतीचा महिमा सांगितला. अर्धघडीचा पुण्याचा किती महिमा आहे. मग संत संगतीचा महिमा ऐका. एके दिवशी घडलेली घटना. भगवान नारदजी, देवर्षी नारदजी भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूजींना प्रश्न केला की हे भगवंता, मला संत संगतीचा महिमा सांगा. तर देवर्षी नारद होते ते
त्यांनी भगवान विष्णूला विचारल्याच्या नंतर भगवान विष्णू म्हटले, ठीक आहे, तुम्हाला संत संगतीचा महिमा हवा असेल तर मी सांगणार नाही. तुम्हाला संत संगतीचा महिमा एका जणाला जाऊन विचारावा लागेल. त्यावेळेस देवर्षी नारद म्हटले, कुणाला जाऊन विचारायचं? भगवान विष्णूंनी सांगितलं, देवर्षी नारद, गटारी आहेत ना म्हणे, गटारी या गटारी आहेत ना मृत्यू लोकातल्या, या गटारीमध्ये त्या नाल्यामध्ये एक किडा आहे, त्या किड्याला जाऊन तुम्ही विचारायचं संत संगतीचा महिमा काय आहे. देवर्षी नारद त्या ठिकाणाहून निघाले. त्या नाल्यातल्या किड्याला जाऊन विचारलं की बाबा संत संगतीचा महिमा काय आहे. त्यावेळेस त्या नाल्यातल्या किड्यानं हा शब्द ऐकला. देवर्षी नारदजींकडे बघितलं, दर्शन घेतलं आणि तो किडा मृत पावला. देवर्षी नारद त्या ठिकाणाहून पुन्हा भगवान विष्णूजींकडे आले. विष्णूजींना सांगितलं, तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी नाल्यातल्या किड्याला विचारलं, परंतु नाल्यातल्या किड्याने त्या ठिकाणी मला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर प्राण सोडून दिले. भगवान विष्णू म्हटले, ठीक आहे, आता एक काम करा, आता तुम्हाला संत संगतीचा महिमा बघायचा आहे ना, तर एक काम करा, मृत्यू लोकामध्ये एक सरडा आहे, त्या सरड्याजवळ जा आणि त्या सरड्याला विचारा की बाबा मला संत संगतीचा महिमा सांग. त्यावेळेस देवर्षी नारद त्या ठिकाणाहून निघाले. त्या सरड्याजवळ आले. सरड्याजवळ आल्याच्या नंतर सरड्यासमोर उभे राहिले आणि त्या सरड्याला प्रश्न केला की हे बाबा मला तू संत संगतीचा महिमा सांग. त्यावेळेस त्या सरड्याने देवर्षी नारदजींकडे बघितल्याच्या नंतर तो सरडाही त्या ठिकाणी मृत पावला. नारदजी पुन्हा भगवान विष्णूकडे आले. भगवान विष्णूकडे आल्याच्या नंतर भगवान विष्णूजींना पुन्हा तोच प्रश्न केला की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्याही सरड्याला जाऊन विचारलं, परंतु त्याही सरड्याने त्या ठिकाणी मला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर प्राणत्याग केला. तर असं म्हटल्याच्या नंतर भगवान विष्णूजी म्हटले, ठीक आहे, त्या सरड्यानेही प्राणत्याग केला, नालीतल्या किड्यानेही प्राणत्याग केला. तुम्ही एक काम करा, एक पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचारा की संतांचा महिमा सांग बाबा मला. त्यावेळेस देवर्षी नारद त्या ठिकाणाहून निघाले आणि निघाल्याच्या नंतर त्या पोपटाकडे गेले. पोपटाला जाऊन विचारलं की बाबा मला तू तरी संत संगतीचा महिमा सांग. त्यावेळेस पोपटाने देखील देवर्षी नारदजींकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या पोपटाने देखील प्राणत्याग केला. देवर्षी नारद त्या ठिकाणाहून निघाले, भगवान विष्णूजींकडे गेले आणि भगवान विष्णूजींकडे गेल्याच्या नंतर विष्णूजींना पुन्हा तोच प्रश्न केला की हे बघा तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी त्या पोपटाकडेही गेलो, त्या पोपटाला देखील प्रश्न विचारला, परंतु पोपटाला प्रश्न विचारला आणि पोपटाला प्रश्न केल्याच्या नंतर त्या पोपटाने माझ्याकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर प्राणत्याग केला. आता मी कुणाला संत संगतीचा महिमा विचारू आणि मला कोण सांगेल. त्यावेळेस भगवान विष्णू म्हटले, ठीक आहे बाबा, एक काम कर, आता एक काम कर. काय ते काम? असं कर की त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये गाय आहे, तिला एक वासरू जन्माला आलंय आणि त्या वासराला जाऊन तू संत संगतीचा महिमा विचार. देवर्षी नारद त्या ठिकाणाहून निघाले, त्या वासराजवळ गेले. त्या गायीच्या वासराजवळ गेल्याच्या नंतर त्यालाही प्रश्न केला की बाबा मला तू आता संत संगतीचा महिमा सांग. त्यावेळेस त्या वासराने देखील देवर्षी नारदजींकडे बघितलं, प्राणत्याग केला. नारदजी आता बारीक करून माघारी गेले. भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर आता सांगितले की हे बघा विष्णुदेवा, हे भगवंता, आतापर्यंत तुम्ही मला ज्यांना संत संगतीचा महिमा विचारण्यास पाठवलं ते सगळे त्या ठिकाणी मरण पावलेत माझ्याकडे बघून. आता मला संत संगतीचा महिमा कोण सांगेल? आता असं म्हटल्याच्या नंतर भगवान विष्णूजी म्हटले, ठीक आहे, आता शेवटचं एक काम करायचं. काय काम करायचं? तुम्हाला संत संगतीचाच महिमा विचारायचा आहे ना, तर एक खूप मोठा राजा आहे आणि त्या राजाला नुकताच 20 वर्षापासून मुलगा झालेला नव्हता आणि आता तो मुलगा जन्माला आलाय. तो मुलगा त्या राजाला जन्माला आलाय, तो राजपुत्र आहे. त्या राजपुत्राला जाऊन तू संत संगतीचा महिमा विचार. त्यावेळेस देवर्षी नारद म्हटले, हे बघा देवा, आतापर्यंत मी या पशु पक्ष्यांना विचारलं, त्यांच्या मागे पुढे माझ्या पाठीमागे लागण्यासाठी, माझ्यावरती न्याय करण्यासाठी, माझ्यावरती अन्याय करण्यासाठी कुणीही नव्हतं. मला त्रास देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे, पशु पक्ष्यांच्या पाठीमागे कुणीही नव्हतं. परंतु आता मी जर त्या राजपुत्राकडे गेलो आणि त्याला संत संगतीचा महिमा विचारला तर तो राजपुत्र जर मेला तर तो राजा माझी त्या ठिकाणी खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही, मला त्या ठिकाणी मारल्याशिवाय राहणार नाही. एक तर त्या राजाला 20 वर्षातून आज मुलगा झालाय आणि त्यात मी त्याला जाऊन विचारायचं, तो मरण पावायचा राजा मला कसं सोडेल? त्यावेळेस भगवान विष्णूजी म्हटले, हे बघा नारद महर्षी,
तुम्हाला संत संगतीचाच महिमा हवा आहे ना, तुम्ही आता जा तिथे. गेल्याच्या नंतर त्या मुलालाही काही होणार नाही, राजपुत्राला काही होणार नाही, तुम्हालाही काही होणार नाही. जर त्या राजपुत्राला काही झालं तर त्यास मी जबाबदार राहील असं सांगितलं. आणि देवर्षी नारद त्या ठिकाणाहून घाबरत घाबरत त्या राजाच्या राजनगरामध्ये गेले. राजाच्या राजनगरामध्ये गेल्याच्या नंतर त्या राजपुत्राकडे गेले. राजपुत्राला आपल्या जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्या नंतर त्या राजपुत्राला विचारलं की बाबा मला तू संत संगतीचा महिमा सांग. असं म्हटल्याच्या नंतर तो राजपुत्र त्या ठिकाणी हसू लागला आणि राजपुत्र म्हटलं बाबा तुला माझ्यापर्यंत संत संगतीचा महिमा सांग विचारण्यास ज्यांनी पाठवलं ना, तू प्रथम त्याला माझ्याकडे घेऊन ये. त्यावेळेस देवर्षी नारदजींनी भगवान विष्णूजींना बोलवलं. भगवान विष्णूजी त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर भगवान विष्णूजी म्हटले की सांगा आता संत संगतीचा महिमा. त्यावेळेस तो राजपुत्र म्हणू लागला मी सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगा. त्यावेळेस भगवान विष्णूजी देवर्षी नारदजींना सांगू लागले हे बघ नारदा, हे बघ नारद महर्षी, हे बघा नारद महर्षी, संत संगतीचा महिमा एवढा अगाध आहे की तुम्ही प्रथम नाल्यातल्या किड्याला जाऊन विचारलं. तुम्ही एक संत आहात नारद महर्षी, काय तुम्ही एक संत आहात? तुम्ही प्रथम नाल्यातल्या किड्याला जाऊन विचारलं की मला संत संगतीचा महिमा सांग. तो नाल्यात राहणारा किडा होता, त्यांनी तुम्हाला बघितलं, तुमचं दर्शन घडलं, तुमची संगत त्याला क्षणाची भेटली. तो त्या ठिकाणी मृत पावला आणि मृत पावल्याच्या नंतर त्याला ऊर्ध्वगती प्राप्त झाली आणि ऊर्ध्वगती प्राप्त होऊन तो सरड्याच्या जन्माला आला. सरड्याच्या जन्माला आला त्या ठिकाणी तुम्ही सरड्याला जाऊन विचारलं की बाबा मला संत संगतीचा महिमा सांग. सरड्याला देखील तुमची संगत घडली, संताची संगत संताची घडली क्षणाची. तर संताची संगत त्या सरड्याला घडल्यामुळे त्यालाही ऊर्ध्वगती प्राप्त झाली. तो पोपटाच्या जन्माला गेला. तुम्ही पोपटाला जाऊन विचारलं की का रे बाबा मला तू संत संगतीचा महिमा सांगतोस का? त्यावेळेस त्या पोपटाने तुमच्याकडे बघितलं, तुमचं दर्शन घेतलं, त्यालाही संत संगत घडली म्हणून त्याला ऊर्ध्वगती प्राप्त झाली. तो एका गायीच्या वासरू म्हणून त्या ठिकाणी जन्माला आला. तुम्ही पुन्हा त्या गायीच्या वासराला जाऊन विचारलं की बाबा मला तू तरी संत संगतीचा महिमा सांग. त्यावेळेस गायीच्या वासराने तुमच्याकडे बघितलं, बघितल्याच्या नंतर त्यालाही संत संगत घडली आणि संत संगत घडल्याच्या नंतर त्यालाही ऊर्ध्वगती प्राप्त झाली आणि ते गायीचं वासरू जे होतं त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होऊन तोच या राजाच्या पोटी जन्माला आलेला मी आहे. आता असं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवर्षी नारदजी म्हटले अरे बापरे, संताचा महिमा एवढा अगाध आहे? हो, संतांचा महिमा एवढा अगाध आहे की क्षणाची जरी संतांची संगत घडली तरी आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते. परंतु ते संत तुम्हा आम्हाला ओळखता येणं फार गरजेचे आहे. ऐका, संत एवढे आघात आहे, संत एवढे आघात आहे, परंतु आपल्याला ती संगत घडणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपण संगत ज्याची करायला पाहिजे त्याची करत नाही, ज्याची नको करायला त्याची केल्याशिवाय राहत नाही. संगत कुणी कुणाची करावी, काय संगत कुणी कुणाची करावी हे देखील फार महत्वाचं आहे. नाहीतर संगत करतो आपण. एक दृष्टांत नेहमी कीर्तन प्रवचनामध्ये ऐकत असतो. संगत कुणी कुणाची करायची आणि कोण कुणाची करत असतो. एक गाय होती, त्या गायीने संगत कुणाची करायला पाहिजे होती? एका गायीची संगत करायला पाहिजे होती. ती गाय जी होती एका शेतकऱ्याकडे होती आणि त्या शेतकऱ्याकडे एक गाढव देखील होता. तो गाढव आणि ती गाय एका शेतकऱ्याच्या दारामध्ये बांधलेली असायचे. आता गायीने संगत ही गायीची करायला पाहिजे होती, परंतु तिची चुकून संगत त्या गाढवाशी झाली. बरेच दिवस झाले गाय दररोज चरण्यासाठी शेतामध्ये जायची. तिला ज्या ठिकाणी चरण्यासाठी सोडलंय त्या ठिकाणचं ती गवत खायची, आपली माघारी निघून यायची. बरेच दिवस झाले. एक दिवशी गाढवाने बघितलं की ही गाय ज्या ठिकाणी मालक तिला नेऊन सोडतोय त्या ठिकाणी जाते, तिथलंच गवत खाते, माघारी येते. त्या मालकाचं एवढं सुंदर काकडीचं शेत आहे, ती काकडीच्या शेतात जात देखील नाही, एक देखील काकडी खाऊन बघत नाही. आपण एक काम करू, या गाईला सांगू की अगं बाई, तुला ज्या ठिकाणी मालक बांधतोय ना त्या ठिकाणी सुंदर असं काकडीचं शेत आहे, तू एक काम कर, त्या ठिकाणी त्या काकडीच्या शेतात जाऊन काकडी खा. गाईला संगत गाढवाची होती. गाढव असं म्हटल्याच्या नंतर गाय म्हटली ये बाबा नको रे बाबा, अरे मालक माझ्यावरती खूप प्रेम करतोय, मला मालकाचा विश्वास तोडणं शक्य वाटत नाही, मालकाचे नुकसान करणं मला आवडत नाही. त्यावेळेस गाढव म्हटलं